नमस्कार मित्रांनो, आज आपण नवीन लेक्चर सुरू करत आहोत. काल जसं सांगितलं त्याप्रमाणे पार्ट्स ऑफ द स्पीच आपण आज घेणार आहोत. काल आपण बेसिक घेतलेल्या आहेत. बेसिक मध्ये आपण काल अल्फाबेट्स मध्ये वावल्स, कन्सोनंट्स, कॅपिटल लेटर्स, स्मॉल लेटर्स हे आपण पाहिलं. आपण काल पाहिलं साऊंड, लेटर्स, वर्ड, सेंटेन्स या गोष्टी काल आपण शिकलो. साऊंड, लेटर्स, वर्ड आणि सेंटेन्स याच्यावरती आपण एक नवीन सेपरेट लेक्चर घेणार आहोत. त्याला वेळ आहे तोपर्यंत आपण पार्ट्स ऑफ द स्पीच घेऊयात. पार्ट ऑफ द स्पीचला आपण सुरुवात करूया. इंग्रजी भाषेमध्ये पार्ट्स ऑफ द स्पीच हे 8 प्रकारचे आहेत, ज्यांना आपण शब्दांच्या जाती म्हणतो. देयर आर 8 टाइप्स ऑफ द पार्ट्स ऑफ द स्पीच. आठ शब्दांच्या जाती आहेत, ज्यामध्ये पहिली आहे नाउन. नाउन म्हणजे काय? नाम. A word used as the name of person, place or thing is called noun. एखाद्या व्यक्तीचं, वस्तूचं, ठिकाणाचं जे नाव आहे त्या नावाला आपण नाउन असे म्हणतो, नाम असे म्हणतो. तर एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल, शिवाजी इज द ग्रेट किंग. याच्यामध्ये नाउन काय आहे? शिवाजी, कारण हे व्यक्तीचं नाव आहे. ठीक आहे. नेक्स्ट, सेकंड नंबर आहे प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे काय? सर्वनाम. आता सर्वनाम काय आहे? सर्वनाम हे नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द. जो शब्द आहे त्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो, ज्याची डेफिनेशन आहे अ वर्ड यूज instead of noun. नामाऐवजी वापरला जाणारा जो शब्द आहे त्या शब्दाला आपण प्रोनाउन सर्वनाम असे म्हणतो. A word used instead of a noun is called pronoun. As you, we, they, he, she, it, them, her, etc. हे आहेत प्रोनाउन सर्वनामाचे प्रकार. यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल, द बर्ड्स are very beautiful. They attract all. यामध्ये दे हे सर्वनाम आहे.
पक्षी सुंदर आहे, पक्षी खूप सुंदर आहे. दे मीन्स ते काय करतात, सर्वांना आपल्याकडे आकर्षित करतात. म्हणजे या ठिकाणी आपण कुठल्या पक्षाचं नाव नाही घेतलेलं, कुठल्या व्यक्तीचं नाव नाही घेतलेलं, आपण नामाच्या ऐवजी जो शब्द वापरला दे, हा झाला सर्वनाम. आता आपण बघूया थर्ड नंबर, ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. विशेषण काय आहे तर अ वर्ड adds something to the meaning of noun or pronoun. नाम आणि सर्वनाम यांच्याबद्दल जो शब्द विशेष माहिती देतो त्या शब्दाला आपण ऍडजेक्टिव्ह, विशेषण असे म्हणतो. त्याचं एक्झाम्पल आहे शी इज क्लेवर गर्ल. ती हुशार मुलगी आहे. कशी आहे? हुशार. ती मुलगी आहे पण कशी आहे? वेडी, हुशार. शी इज क्लेवर गर्ल. म्हणून क्लेवर काय झालं? ऍडजेक्टिव्ह, विशेषण. आता आपण फोर्थ बघूया, वर्ब. वर्ब काय? क्रियापद. हे क्रियापद काय आहे तर ज्या शब्दामुळे वाक्याला अर्थ प्राप्त होतो, जो शब्द कृती घडणारी कृती दाखवतो, जो शब्द आपल्या सेंटेन्सला, घडणाऱ्या कृतीला दर्शवतो, त्या शब्दाला आपण वर्ब असे म्हणतो. तर या वर्ब मध्ये जो क्रिया करणे, कुठलीही क्रिया, खाण्याची, पिण्याची, लिहिण्याची, झोपण्याची, चालण्याची, बसण्याची, तर त्याची डेफिनेशन आपण बघूया. अ वर्ड एक्सप्रेसेस action or state. Is called verb. काय? जो शब्द वाक्याला अर्थ प्राप्त करून देतो, ज्या शब्दामुळे वाक्यामध्ये क्रिया घडतीये हे दर्शवलं जातं, त्या शब्दाला क्रियापद असे म्हटले जाते. आता यानंतर आपल्याला पाहायचं आहे ऍडव्हर्ब, जे आहे क्रिया विशेषण. याच्यानंतर पाहायचंय क्रियाविशेषण. क्रियाविशेषण काय आहे तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला आपण क्रियाविशेषण असे म्हणतो. तर बघूया फिफ्थ नंबर, ऍडव्हर्ब. क्रिया विशेषण. आता हे क्रिया विशेषण कोणतं असू शकतं, काय असू शकतं, कसं असू शकतं? जो शब्द एखाद्या आपल्या, जसं की जोरात चालणे. सकाळी आपण वॉकिंगला जातो, कुणी हळू चालतं, कुणी जोरात चालतं. राम चालला, राम चालला, राम जोरात चालला. राम कसा चालला? जोरात. म्हणजे त्याची क्रिया कशी घडतीये? जोराची क्रिया घडतीये. म्हणून अ वर्ड ऍड समथिंग टू द मिनिंग ऑफ अ वर्ब, ही त्याची डेफिनेशन. अ वर्ड ऍडव्हर्ब, अ वर्ड ऍड समथिंग टू द meaning of
of verb. A word adds something to the meaning of a verb is called adverb. ज्यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊया, ही वॉक्स फास्टली. तो कसा चालतोय? जोरात. फास्टली काय झालं तुमचं? ऍडव्हर्ब, क्रिया विशेषण. हे झाले आपले 5 पार्ट्स ऑफ द स्पीच. नाउन म्हणजे काय? तर नाउन म्हणजे एक असा शब्द जो व्यक्ती, वस्तू, स्थळ, शहर ज्याचं नाव दर्शवतो त्याला आपण नाउन म्हणतो. प्रोनाउन काय आहे? नामाच्या ऐवजी वापरला जाणारा जो शब्द आहे, जसं यू, वी, दे, ही, शी, इट, देम, याला आपण सर्वनाम म्हणतो. विशेषण ऍडजेक्टिव्ह, थर्ड नंबर आहे ऍडजेक्टिव्ह. विशेषण हे काय आहे? अ वर्ड ऍड समथिंग टू द मिनिंग ऑफ नाउन और प्रोनाउन. नाम आणि सर्वनाम यांच्याबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द आहे त्याला आपण ऍडजेक्टिव्ह, विशेषण असे म्हणतो. त्यानंतर आहे व्हर्ब. व्हर्ब काय आहे? क्रियापद. असा शब्द जो वाक्याला अर्थ देतो, वाक्यामध्ये ज्या शब्दामुळे क्रिया घडती हे दर्शवलं जातं त्याला व्हर्ब, क्रियापद असे म्हणतात. त्यानंतर आलेला आहे ऍडव्हर्ब, क्रिया विशेषण. जो शब्द वाक्यामध्ये अ वर्ड ऍड समथिंग टू द मिनिंग ऑफ अ व्हर्ब, क्रियापदाबद्दल विशेष माहिती दर्शवतो त्या शब्दाला आपण क्रिया विशेषण असे म्हणतो. आता यानंतर आपण बघूया प्रेपोजिशन. प्रेपोजिशन म्हणजे काय? प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्ययाचा काय आहे डेफिनेशन? त्यामध्ये नाम किंवा सर्वनाम यांना वाक्यातील इतर शब्दांशी जो शब्द जोडतो त्याला आपण शब्दयोगी अव्यय असे म्हणतो. नाम किंवा सर्वनाम हे जे शब्द आहेत यांना वाक्यातील इतर शब्दांशी जोडला जाणारा जो शब्द असतो त्याला प्रेपोजिशन, शब्दयोगी अव्यय असे त्याला म्हटलं जातं. अ वर्ड यूज विथ अ नाउन और प्रोनाउन शब्दयोगी अव्यय. A word used with a noun or pronoun to show how the person or things denoted, how the person or things denoted by the noun or pronoun. The noun or pronoun. A word used with a noun or pronoun to show how the person, things denoted by the noun or pronoun stands in relation to something else. To something else is called preposition. शब्दयोगी अव्यय काय आहे मग? A word used with a noun or pronoun to show how the person or thing denoted by the noun or pronoun stands in relation to something else. नाम किंवा सर्वनाम यांना वाक्यातील इतर शब्दांशी जोडतो आणि ठिकाण, वेळ, दिशा
किंवा त्यांचा संबंध दर्शवतो त्याला आपण शब्दयोगी अव्यय असे म्हणतो. आता आपण प्रेपोजिशनचं एक्झाम्पल बघूया. ही इज fond of he is fond of the dance. काय आहे तो? काय आहे तो? डान्सचा एक प्रकार आहे. ही इज फॉन्ड ऑफ द डान्स. डान्सचा प्रकार म्हणून या ठिकाणी फॉन्ड वापरला गेला. हा झाला शब्दयोगी अव्ययाचा एक्झाम. आता आपल्याला घ्यायचं आहे इंटरजेक्शन. सॉरी, हे होतं 7 नंबरचं, आता आहे 8 नंबर लास्ट. इंटरजेक्शन. व्हॉट इज इंटरजेक्शन? याचं काम हे काय आहे? केवल प्रयोगी अव्यय. याचा फक्त वापर केला जातो. कसा वापर केला जातो केवल प्रयोगीचा? इंटरजेक्शन म्हणजे काय? केवल प्रयोगी अव्यय. अ वर्ड एक्सप्रेस सडन फिलिंग्स. अ वर्ड एक्सप्रेसेस सडन फिलिंग्स. असा शब्द जो तुमच्या भावना व्यक्त करतो त्या शब्दाला आपण इंटरजेक्शन असे म्हणतो. आता भावना का? कोणत्या भावना? तुमचं दुःख असेल, तुमचा आनंद असेल, या ठिकाणी जो व्यक्त करतो त्या शब्दाला आपण इंटरजेक्शन असं म्हणतो. जसं अरे बाप रे, अरे बाप केवढासा, अरे वा खूप छान, हे असले जे शब्द आहेत त्यामध्ये हे इंटरजेक्शन मध्ये वापरले जातात. तुमचा आनंद, तुमचं दुःख, तुमचं आश्चर्य या शब्दांपासून सुरू होणारे जे सेंटेन्सेस आहेत आणि हे जे शब्द आहेत हे केवल प्रयोगीमध्ये वापरल्या जातात. ज्यामध्ये आपण आळस देतो ना आपण, आळस, दॅट इज केवल प्रयोगी एटसेट्रा. हे 8 प्रकार आपण या ठिकाणी आज पूर्ण केलेले आहे. तर परत एकदा जाता जाता आपण त्याचं एक रिव्हिजन करूया. पार्ट्स ऑफ द स्पीच. देयर आर 8 टाइप्स ऑफ द पार्ट्स ऑफ स्पीच. First is a noun, second is a pronoun, third is a adjective, fourth is a verb, fifth is a adverb, sixth is a preposition, seven is a conjunction, and 8 is a interjection. एक लास्ट वन आपलं बाकी आहे कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे काय आहे? कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय काय आहे? उभयान्वयी अव्यय यामध्ये जो शब्द 2 शब्दांना किंवा 2 वाक्यांना जोडतो त्याला आपण कंजंक्शन उभयान्वयी अव्यय असे म्हणतो. तर याची डेफिनेशन आपण बघूया. अ वर्ड जॉइन्स द वर्ड or sentences is called conjunction. A word joins the words or sentences is called conjunction. ज्यामध्ये and, or, but, that, etc. हे वर्ड्स यूज ज्या वेळेस होतील त्या वाक्याला आपण उभयान्वयी अव्यय असे म्हणू. एक्झाम्पल, कृष्णा अँड सुदामा आर गुड फ्रेंड्स. यामध्ये अँड
या शब्दाने कृष्णा सुदामाला जोडलं. कृष्णा अँड सुदामा, अँडने कृष्णा सुदामाला जोडलं म्हणून हा AND अँड जे आहे हे कंजक्शन झालेलं आहे. अशा प्रकारे आपले 8 पार्ट ऑफ द स्पीच आज आपण पूर्ण केलेले आहेत. सर्वांनी जास्तीत जास्त सेंटेन्स तयार करा. प्रत्येकाची डेफिनेशन पाठ करा. डेफिनेशन पाठ करून त्यांचे जे एक्झाम्पल्स आहेत ज्यामध्ये आपण कंजंक्शन साठी जसं अँड ऑर बट वापरतो, यू वी दे बाकी गोष्टींसाठी आपण जे वापरतो ते सर्व लर्न करा. याचा उपयोग आपल्याला टेन्सेस मध्ये होणार आहे. उद्यापासून आपण टेन्सेस सुरू करणार आहोत. तर मला लेक्चर कसं वाटलं हे कमेंट करून कळवा. चला तर भेटूया उद्याच्या लेक्चर मध्ये जो की आपण सुरू करणार आहोत टेन्सेस. धन्यवाद.